जे गुणाचेनी वृष्टी भरे, भरली मोहाचेनी महापुरे, घेऊणी जात नगरे यम नियमांची, जे द्वेषाचा आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझे प्रमाद आदी तळपत महामीन। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपे सेवेकरता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय क्रमांक 7 आणि 7व्या अध्यायातील ओवी क्रमांक 71 आणि 72। खर तर गीतेतील 14व्या श्लोकामध्ये अर्थात 7व्या अध्यायातील 14व्या श्लोकावर भाष्य करत असताना मौली म्हणतात, त्या श्लोकामध्ये 7व्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये आपल्याला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते। भगवंत म्हणतात, माझ्यापासून निर्माण झालेली जी त्रिगुणात्मक माया आहे ती तरुण जाण्यास दुस्तर आहे, पण जे मला शरण येतात त्यांच्यासाठी ती सोपी आहे। मग ते मायारूपी भवसागर जो आहे, मायारूपी जी नदी आहे ती कशा प्रकारे आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे त्याची ओळख करून देत असताना त्या श्लोकावर भाष्य करत असताना मौली म्हणतात, जे गुणांचेनी वृष्टी बळे, भरली मोहाचेनी महापुरे, घेऊनी जात नगरे यम नियमांची। अर्थात जी गुणांनी रज तम आणि सत्व या 3 गुणांच्या मेघांचा वर्षाव झाल्यारूपी मोहरूपी महापुराच्या लोढ्यांमध्ये भरून यम आणि नियम, बरं का, इंद्रिय आणि मनोनिग्रह या गावातून वाहते, ती अशा प्रकारची नदी, ती अशा प्रकारची जी काही गुणात्मक माया आहे ती त्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्य करत असते। आणि म्हणून मग माणसाचे कर्म जे आहेत, माणसाच्या कर्माची पद्धत जी आहे ती 3 गुणांमध्ये विभागणी झाली जाते, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण। ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या खोडी गावातील हे जुमारे परिवार आणि जुमारे परिवाराचे दादा कैलासवासी बळीराम काशीनाथ जुमारे, दादांना 15 फेब्रुवारी 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। दादांच्या पाश्चात दादांची पत्नी असेल सुनीताताई बळीराम जुमारे, मुलगा असेल संदेश बळीराम जुमारे, ललिता सचिन पाटोळे मुलगी, बाळाराम हिरो जुमारे भाऊ, गोटीराम मंगल जुमारे भाऊ, मयुरेश रमेश जुमारे पुतण्या, त्याचप्रमाणे दादांची बहीण बेबीबाई मनोहर कडू, दादांचा मुलगा संकेत बळीराम जुमारे, मुलगी सोनाली निलेश पाटील, त्याचप्रमाणे दादांचा पुतण्या मोतीराम बाळू जुमारे आणि भाऊ रामदास मंगल जुमारे, समस्त जुमारे परिवार आणि हा संपूर्ण खोणी गावातील सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे मित्र परिवार, आप्तेष्ट, आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे त्या लोकाला मृत्यूलोक म्हणतात। मृत्यूलोक आलेला प्रत्येक जीव जाणार आहे, यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय अशा प्रकारे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे
प्रत्येकाला ह्या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. जन्म जेव्हा माणसाचा होतो त्याच वेळेला त्याच्या बरोबर मृत्यू असतो. तो कधीही माणसाची साथ सोडत नाही, कधीही साथ सोडत नाही. फरक एवढाच आहे, काहींना त्याचं स्मरण असतंय, आठवण, काहींना आठवण नसते, विस्मरण असते. बरं का? ज्यांना आठवण असते त्यांचं वागणं सरळ असतंय. आपल्याला जायचं आहे, आपल्याला मृत्यू आहे याची आठवण ज्याला असते त्याचं वागणं सरळ असतंय. आणि जो भ्रमामध्ये आहे, जो अज्ञानामध्ये आहे, जो अंधश्रद्धेमध्ये आहे, जसं काही अमरपट्टा घेऊन आला की काय अशा प्रमाणे जो वागतोय त्याचं वागणं बघा कसं असतंय. खर तर ज्या मृत्यूकडे आम्ही आमचा शत्रू म्हणून पाहतो, आवडतंय कोणाला? आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच आवडणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याला, बरं का माऊली, बऱ्याच आवडणाऱ्या गोष्टी आहेत. त्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये मृत्यू नाहीये, आहे का? मृत्यू म्हटल्यानंतर लगेच माणूस वेगळ्या दृष्टीने पाहतोय त्या ठिकाणी. ज्याला आम्ही नावडता म्हणून पाहतोय, तुमचा किती जरी नावडता असेल तरी तो तुम्हाला सोडणार नाही. सोडील? किती नावडता असू द्या ना, तुम्ही त्याचा तिरस्कार करा, तुम्ही त्याचा द्वेष करा, मत्सर करा, तुमच्या पद्धतीने त्याच्याकडे पहा. एखाद्या मित्राचा द्वेष केला, मत्सर केला, तिरस्कार केला, तो लगेच तुम्हाला सोडून देतोय. हे चल तुझ्या तू घरी, माझ्या मी घरी. झाली मैत्री आपली, पुरे झालं. जेवढे दिवस आपण एकत्र काढले पुरे झालं. नातेवाईक सुद्धा मना विरुद्ध झाला, ए दादा तुझं तू बघ, माझं मी बघतो. मृत्यू असा आहे की तुम्ही किती जरी त्याच्याकडे द्वेषाने, मत्सराने, तिरस्काराने बघितलं तरी सुद्धा तो तुम्हाला शेवटपर्यंत सोडत नाही. आम्हाला आवड नाहीये ना, आम्ही शत्रू म्हणून त्याच्याकडे पाहतोय तरी सुद्धा तो आम्हाला सोडत नाही. आणि सांगू का, आम्ही त्याला शत्रू म्हणून त्याच्याकडे पाहतोय म्हणून आम्हाला मृत्यूची भीती वाटते. मृत्यूची भीती का वाटते? तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे शत्रू म्हणून जर पाहत असाल तर 100% त्या व्यक्तीविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण होणार आहे, 100%. पण एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही मित्र म्हणून जर पाहत असाल तर तो कुठल्याही विचाराचा असू द्या, कुठल्याही कर्माचा असू द्या, कुठल्याही गुणाचा असू द्या, मित्रत्वाच्याच भूमिकेमध्ये तो सुद्धा तुमच्याकडे पाहत असतो. मित्रत्वाच्याच भूमिकेकडे. संतांनी मृत्यूकडे मित्र म्हणून बघितलं. जायचं तर आहेच ना, आम्ही किती जरी पलवाटा काढल्या तरी तो सोडणार आहे का? बरं, दुसरं, आमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टींना पर्याय आहे, सगळ्या गोष्टींना पर्याय आहे. काय अनेक गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा आम्ही करतोय की नाही, त्या प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. मृत्यू असा आहे, आम्ही किती जरी पलवाटा काढल्या तरी मृत्यूला पर्याय नाही आहे, पर्याय नाही मृत्यूला आहे. एखादा बारका भाऊ आणि तो जर मृत्यूशी झुंज देत असेल तर अशा वेळी मोठा भाऊ काय बोलतोय माहितीये का? देवाला, देवा मी मोठा आहे, वास्तविक मी आधी जायला पाहिजे. काही ऍडजस्टमेंट होईल तर बघ ना देवा, त्याला ठेव भले, मला घेऊन जा. त्याच्या पुढे सांगू का, आमच्याच आजूबाजूला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात की नातू एखाद्या वेळी मृत्यूशी झुंज देत असतो, आजोबा ते डोळ्याने पाहत असतो, पण सांगू शकत नाही देवाला, देवा पहिले मला घेऊन जा रे, माझी काय आता देवलं घडणार आहे, माझं काय होणार आहे देवा, त्या मुलाला अजून बरंच काही पाहायचं आहे. सगळ्या गोष्टींना पर्याय आहे, मृत्यूला पर्याय नाही. म्हणून महादेव आधीच जाऊन बसले. कुठे? तुमच्या गावात एक वेळ दत्त गुरूंचं मंदिर नसेल, हनुमंताचं मंदिर नसेल, महादेवाचं आपलं विठोबा रखुमाईचं मंदिर नसेल, तुमच्या गावात एखाद्या वेळी गणपतीचं मंदिर नसेल, पण मला एक तरी गाव दाखवा की त्या गावामध्ये महादेवाचं मंदिर नाही आहे. दाखवा ना मला. शिवालय नाही सांगत बरं का, ज्या ठिकाणी लिंगाची स्थापना केली जाते त्याला शिवालय म्हणतात. महादेव प्रत्यक्ष ज्या ठिकाणी आहेत त्याला मंदिर म्हणतात, महादेवाचं मंदिर. महादेव कुठे राहतात बरं?
आहे का असं एखादा तरी गाव की महादेवाचं मंदिर नाही आहे? महादेवाचं मंदिर नाही असं गाव आहे? स्मशानभूमी नाही असं गाव एखादं आहे का? पर्यायी जागा तरी असणार, निवडलेली जागा असणार. तुमच्या सातबाऱ्यावर गावठाणाला लागून ती गावठाणाच्या बरोबर असणारच स्मशानभूमीची जागा. पर्याय नाही ना, म्हणून महादेव आधीच जाऊन बसलेत तिथे. पर्याय नाही. सगळ्या जागांवर आमचे अतिक्रमण होईल, पण जी आमची हक्काची जागा आहे ना सर्वांची, तिच्यावर कधी अतिक्रमण होत नाही. कोण करील? कोण करील? म्हणून मी कोणी मोठा ज्ञानी नाहीये, तुमच्यातलाच आहे, तुमच्यासारखा बरं का. तुमच्या पायाला चरणाला नतमस्तक होऊन सांगतो की ज्या वेळेला तुम्ही स्मशानभूमीमध्ये जाता त्यावेळेला अग्नी ज्या ठिकाणी दिला जातो त्या ठिकाणी चप्पल घालून जाऊ नका. चप्पल खाली काढा. तुमची बसण्याची व्यवस्था ज्या ठिकाणी केलेली आहे ना त्या ठिकाणी तुम्ही चप्पल घालून जाऊ शकता बरं का. ज्या ठिकाणी तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही चप्पल घालून जाऊ शकता. मात्र ज्या ठिकाणी अग्नी दिला जातो, स्मशानभूमीचा तो कट्टा असतो, त्या ठिकाणी चप्पल घालून जाता कामा नये बरं का. कारण का माहिती आहे का? ते महादेवाचं मंदिर आहे. काय आहे ते? महादेवाचं मंदिर. महादेवाचं मंदिर आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ठीक आहे, आता बरोबर आहे, महादेवाचं मंदिर आहे म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही चप्पल घालून जाता कामा नये. चप्पल काढा. पुढचं ऐका. ती पायरी चढताना भले नमस्कार करू नका, पाया पडू नका. जर पडलं तर अतिशय चांगलं, पण कदाचित तुमच्याकडे जर लोक वेगळ्या दृष्टीने पाहत असतील तर मनामध्ये नम्रता ठेवा. मनामध्ये नम्रता ठेवा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही इतरांच्या अंतिम संस्काराला जाताना तेव्हा तेव्हा एकच मनात ठेवा, ही माझी हक्काची जागा आहे, इथे मला एक दिवस यायचं आहे, एक दिवस यायचं आहे. संतांनी मृत्यूकडे मित्र म्हणून बघितलं, म्हणून संत कधीच मृत्यूला घाबरले नाहीत. आम्ही मृत्यूकडे शत्रू म्हणून पाहतोय, म्हणून आम्ही मृत्यूला घाबरतोय. आमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी सत्य आहेत, पण ते सत्य आम्ही स्वीकारत नाही ना माऊली. आम्हाला सांभाळणारा देव आहे. साले हे शरीर कुणाचे, सत्य कोण बोलवी ते हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चोकोनाथा. जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत आम्ही कार्य करत असतो. जोपर्यंत तो अंतरात्मा आम्हाला सामर्थ्य देतोय, सांभाळतोय, तोपर्यंत आमच्या डोळ्यातून आम्ही पाहू शकतोय, कानातून ऐकू शकतोय, मुखातून बोलू शकतोय, सर्वांगाने आम्ही कार्य करू शकतोय. अंतरात्मा निघून गेला ना, उड जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. तुमच्या घराच्या बाजूला रिकामा असलेला पिंजरा कोणीही पाहत नाही रे, पण त्या पिंजऱ्यामध्ये जर एखादा पक्षी असला ना तर लोक निरीक्षण करीत बसतात, पिंजऱ्याचं नाही पक्ष्याचं. पण पिंजरा भाव खातो. ज्याला मी ओळखतोय नाकाने, रूपाने, डोळ्याने, रंगाने, ज्या शरीराने, ज्या देहाने आम्ही ज्याला ओळखतोय ते शरीर आमच्या समोर पडलेलं असतंय. मग का बोलू शकत नाही? अमुक आला का नाही रे अजून माहित हो? का पाहू शकत नाही? डोळे तर आहेत ना, कान तर आहेत ना, का ऐकू शकत नाही? राम नाम सत्य आहे. सगळी येतात ना, आत्या आली की ती त्याच्यावर पडते, बाला कसा गेलास रे तू, बहीण आहे ती त्याच्यावर पडते, दादा उठणारे दादा, मुलगी येते ती तर अगदी फार जोरामध्ये त्याला असं मारते, बाबा बोला ना काहीतरी माझ्याशी. तो बोललाय का? जरा हलू मार ना माई, जरा हलू पडा ना, जरा किती त्रास होतोय, आहे की नाही? बोललाय तो. किती जरी स्वाभिमानाने जगला असेल ना, कधी जगता वगताना कोणाचा आधार घेतला नसेल तरी एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर तो बोलणार नाही, चला तुम्ही सगळी तयारी करून ठेवा, मला तसं जमल तसं बसत उठे देतो, हळूहळू बोलेल. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. एकदा अंतरात्मा निघून गेला ना, डोळे असून सुद्धा पाहू शकत नाही, कान असून सुद्धा ऐकू शकत नाही, तोंड असून सुद्धा बोलू शकत नाही, सर्वांगाने पडलेला असतोय, देह शरीर पडलेलं असतंय, पण कुठल्याही प्रकारे काही कार्य तो करू शकत नाही. सत्य आहे ते स्वीकारा. देव आहे म्हणून आम्ही कार्य करतोय. आम्हाला सांभाळणारा देव आहे,
आम्हाला चालवणारा देव आहे. एक वेळ आम्ही आमचं कार्य करताना थकतोय, पण आमचं कार्य करताना देव कधी थकत नाही. ज्या दिवशी थकेल त्या दिवशी रामनाम सत्य आहे. त्याचं स्मरण करता करता कधीतरी आमचे डोळे लागले जातात, झोप येते आम्हाला, स्मरणिका खाली पडते, आम्हाला कळत नाही. वाचन करता करता किती जांभ येतात आमचं आम्हाला माहिती. देवाने एक जांभई दिली ना तर पहिला झटका येऊन जातो. जपा चालू आहे. आम्ही आमच्या शरीराने ज्या वेळेला विश्रांती घेत असतो ना त्यावेळेला आमची सेवा करत असतो. देव तृषेने शोकले शरीर, आत्मयास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे. रात्रीचे 1 वाजता आम्हाला तहान लागते, झोपेमध्ये मी गुल झालेलो असतो, पण अशा वेळेला जागेवरून उठवून बरोबर पाण्यापर्यंत नेऊन तो ग्लास घेऊन पाणी पाजून परत आम्हाला त्या जागेवर आणून झोपवतोय. सकाळी उठल्यानंतर तो माणूस विचार करतो, स्वप्न पडलं होतं का प्रत्यक्षात होतं. आमच्या अंगावर जर डास चावत असतील तर त्यावेळेला तो देव इकडे तिकडे हात वगैरे पाय वगैरे असं करत असतो. श्वास चालू आहेत आमचे, जपा अजपा चालू आहे, सतत सतत चालू आहे. देवाला मानणाऱ्या लोकांची तर देव सेवा करतोच करतो. देवाचं भजन पूजन करणाऱ्या, देवाचं नामस्मरण करणाऱ्या, देवाचं नामचिंतन करणाऱ्या माणसाची तर देव सेवा करतोच करतो. पण नास्तिकाची सुद्धा तोच देव सेवा करतोय हे नास्तिकाने सुद्धा स्वीकारलं पाहिजे. देव आहे हे म्हणणाऱ्यांची सेवा जो देव करतोय ना, देव नाही आहे असं म्हणणाऱ्यांची सेवा सुद्धा तोच देव करतोय. भले त्याला तुम्ही शक्ती म्हणत असाल, त्याला तुम्ही अजून काही विज्ञानाच्या दृष्टीने वेगळं काही म्हणत असाल, पण आमच्या आध्यात्मिक भाषेतून तो देवच आहे. देवच आहे प्रत्येकाला सामर्थ्य देणारा. आमचं किती मदभाग्य आहे बघा ना. 83,99,999 योनी या ठिकाणी असताना सुद्धा भगवंतांनी 84,00,000 जीवयोनी निर्माण केली. कशासाठी? 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ते नरदेह करू शकतो, मनुष्य देह करू शकतो. उभ्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, विशेष जाणीव दिली, जगण्याचं स्वतंत्र दिलं, आणि त्याच्याही पलीकडे 4ही वाचा आम्हाला दिलेल्या आहेत. परा, वचंती, मध्यम आणि वैखरी. 4ही वाचा आम्हाला दिलेली आहेत. कधीतरी माणसाने एकांतात बसून विचार करावा ना, मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, मला कुठे जायचं आहे, माझं आद्य कर्तव्य काय आहे, काय कर्तव्य, मला कशासाठी भगवंताने हा नरदेह दिलेला आहे. कधीतरी विचार करावा ना. बोधले महाराज याची जाणीव करून देत असताना म्हणतात, आलासी कोटोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नो हे तुझे अभगी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडत असे बापा. ज्या देहाच्या भरवशावर आम्ही सगळे काही कार्य करत असतो तो देह सुद्धा आमचा नाही हे ज्या वेळेला कळतंय ना, त्या वेळेला मनुष्य सत्य स्वीकारायला तयार होतोय, तोपर्यंत नाही. अरे पालण्यात असलेल्या मुलांना, पालण्यात असलेल्या मुलाला मदाल असा माता उपदेश करतायत, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधावरी, चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. ज्या देहाच्या बळावर तू सगळं काही करतोय दादा, तो देह कसा आहे, या देहाचा भरवसा पुत्र न धरावायसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकिले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडोनी या योगी गेले वनवासा. जगद्गुरु तुकोबा भांडाऱ्याच्या डोंगरात जाऊन स्मरण करायचे, नामस्मरण करायचे, भामचंद्रामध्ये जाऊन नामस्मरण करायचे, घोराड्यामध्ये जाऊन नामस्मरण करायचे, भगवंताचं नामचिंतन करायचे. जगाला सोडलं मनाने तेव्हा 4-4.5 हजार अभंग आम्हाला मिळाले. काय आमच्यासारखे जर भांडीना, वाट्याना, चमचाना, ताटल्या जर गोला करत बसले असते ना, काय 4-4.5 हजार अभंग आम्हाला मिळाले नसते. त्याग आहे त्याच्या मागे, सहज नाही मिळालं हे तुम्हाला आम्हाला.
मान्य केलं पाहिजे. आम्ही कधीतरी एकांतात बसून विचार करावा, आम्हाला हा नरदेव कशासाठी दिलाय भगवंताने, का दिलेला आहे, काय कार्य काय करायचंय आम्हाला, कर्तव्य काय आहे, काय साध्य करायचंय आम्हाला, काय साध्य करायचंय. ₹15-20,000 खर्च करून जर एखाद्या वेळेला आम्ही जर फ्रीज घरात आणला, माऊली फेब्रुवारी गेलाच आता, काय नाही का, ऊन पडायला लागला, घरामध्ये थंड पाणी प्यायला पाहिजे, ₹20-25,000 खर्च करून आम्ही फ्रीज घरात आणला, चांगल्या दुकानातून आणला बरं का. आणताना त्या फ्रीजची आम्हाला गॅरंटी दिली 10 वर्षाची. किती? 10 वर्षाची. आमच्या आवडीचा रंग घेतला, आमच्या आवडीप्रमाणे आणला घरी. एखादी नवीन वस्तू घरी आणली ना की ती माणसं वाट पाहत असतात, शेजाऱ्यांची, गावातल्यांची. का बरं? कोणी आलं ना कधी बाई पहिले फ्रीज जवळ नेऊन उभी करते, नवीन आणलाय 25,000ला पडला, 1 वर्ष 10 वर्षाची गॅरंटी आहे, रंग पण भारी आहे ना, पाहिजे ना. आवड असते माणसाला नवीन काही वस्तू घरात आणल्यानंतर, मग ती सांगायची, दाखवायची, आणि 4 माणसं जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत पैसे पण वसूल होत नाही. म्हणून तर नग दाखवला त्या बाईने, घराचा कंपाऊंड पेटवलं ना माऊली. का? बरेच झटके मारले तिने. आधी नळावर गेली काय, विहिरीवर गेली काय, इकडे तिकडे गेली काय, बायांना खुनून पण दाखवलं, पण कोणाची काही नजर गेली नाही. शेवटी तिने काय केलं, कंपाऊंड पेटवल्यानंतर ज्या बाया विजवायला त्या ठिकाणी आल्या तेव्हा त्यांनी पहिले विचारलं, नग कधी केली. या पहिला जर विचारलं असतं तर कशाला कंपाऊंड पेटवलं असतं. असं ते एक माणसाचा स्वभाव आहे. तो काय आहे? स्वभाव. फ्रीज आणला, एक दिवस पाणी पिली मस्त की थंड, दुसऱ्या दिवशी पाणी पिली मस्त की थंड, तिसऱ्या दिवशी जर फ्रीज बंद पडला, काही केल्या जर चालूच झाला नाही, तर आम्ही काय करतो? ₹25,000 भरलेत, आमच्या मनाप्रमाणे आणलाय, आमच्या आवडीप्रमाणे आणलाय, आमच्या आवडीप्रमाणे रंग आहे, म्हणून असू द्या, राहू द्या, आपण त्याला रोज आरती केली तरी बरं होईल. भले नाही पाणी देतो थंड, चालेल, ठेवू घरात, आपण घरात ठेवू का? हे साधं उदाहरण आहे, पुराणातलं उदाहरण नाही, हे आपल्या घरातलं उदाहरण आहे. आणि प्रत्येकाला पटेल असं आहे. लगेच आम्ही त्या डीलरला फोन करतो, सांगतोय, दादा जसा आहे तसा घेऊन जा, बदल्यात दुसरा दे, हा रिपेअर करून चालणार नाही, कारण 10 वर्षाची गॅरंटी आहे, तिसऱ्या दिवशीच बंद पडलाय, 25,000 तुला रोख दिले, आताच्या आता घेऊन जा. ज्या कामासाठी जी वस्तू आम्ही आमच्या घरी आणलेली आहे, ते काम जर त्या वस्तूने केलं नाही तर 2 मिनिटं सुद्धा ती वस्तू आम्ही आमच्या घरी ठेवत नाहीत, घरात ठेवत नाहीत. ऐका ना, ज्या कामासाठी आम्हाला हा नरदेव दिलेला आहे, ज्या कामासाठी, ज्या कारणास्तव जे आधी आमचं कर्तव्य आहे, ज्या कामानिमित्त आम्हाला हा नरदेव दिलेला आहे, ज्या कार्यासाठी आम्हाला हा नरदेव दिलेला आहे, भगवंताचं नामचिंतन करावं, भक्ती करावी, परमार्थ करावा, चांगल्या प्रकारची कर्म करावी, उत्तम प्रकारे जगावं, वागावं, आणि 83,99,999 योनीतून मुक्त व्हावं. जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून सुटायचं साधन म्हणजे हा नरदेव आहे. मुक्ती मिळवायचं साधन म्हणजे हा नरदेव आहे. आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्यायचं साधन म्हणजे नरदेव आहे. पण काहीही न करता आम्हाला या जगामध्ये देवाने ठेवलंय, हे आमचं मदभाग्य आहे. ज्या कामानिमित्त आम्ही जी वस्तू घरात आणलेली, ती वस्तू त्या काम जर केलं नाही तर 2 मिनिटं पण जर घरात ठेवत नाही, आणि त्या पद्धतीने जर देवाने आमच्यासाठी जर न्याय केला, काय धर्माच्या नावाने उलट्या सोलट्या तगड्या करून नाचणाऱ्यांना ठेवील देव? शिवजयंतीच्या दिवशी फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय, काय तो ड्रेस, काय तो वेश, अरे बापरे, रंगभूषा करा, बदल तर काय करू नये का? मी म्हणेन प्रत्येक गावात नाही, प्रत्येक घरात शिवजयंती साजरी केली पाहिजे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपतींचा जय जयकार झालाच पाहिजे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा अभ्यास आम्ही केलाच पाहिजे, शिवचरित्राचा अभ्यास आम्ही केलाच पाहिजे. आमच्या जीवनाचं नियोजन कसं करावं, आमच्या आयुष्याचं नियोजन आम्ही कसं करावं, याचा जर आम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर गाथा, गीता, ज्ञानेश्वरी या ग्रंथांच्या बरोबर, संतांच्या वाङ्मयाच्या बरोबर आम्ही शिवचरित्राचा अभ्यास केलाच पाहिजे. पण आम्ही शिवाजी महाराजांना फक्त 19 फेब्रुवारी पुरते मर्यादित ठेवलेले, फाल्गुन वद्य तृतीया पुरते फक्त मर्यादित ठेवले आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना. 19 फेब्रुवारीला जो त्या मिरवणुकीमध्ये रममाण होतो, त्या मिरवणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करतो, तोच जर 20 फेब्रुवारीला आम्हाला कुठेतरी दारू पिताना दिसत असेल, कुठेतरी गांजा ओढताना दिसत असेल, कुठल्या तरी एखाद्या माझ्या ताई बहिणीकडे जर वाईट नजरेने पाहायला मिळत असेल तर सांगा ना, काय शिकलो रे आम्ही महाराजांकडून, काय शिकलो आम्ही? ते विचार, ते कर्म आणि ते गुण आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावेत असं जर वाटत असेल तर आम्ही माऊलींचा अनुभव घेतला पाहिजे. माऊलींना वाचा, तुकोबांना वाचा, शांतीब्रह्मनाथ महाराजांचा अभ्यास केला पाहिजे, वाचले पाहिजेत. संत शिरोमणी नामदेव महाराजांना वाचलं पाहिजे, कान्होपात्रा, बहिणाबाई, मुक्ताबाई वाचल्या पाहिजेत. आम्हाला गरज आहे, गरज आहे आम्हाला. नरदेवच आम्हाला त्याच्यासाठी दिलेला आहे. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेव आहे. आणि सोपं आहे, सोपं आहे. 4 युग भगवंताने निर्माण केली, कृता, त्रेता, द्वापर आणि कली. सत्ययुगामध्ये 100% पुण्य होतं, 100% पुण्य. म्हणून त्याला आयुष्य दिलं 17,28,000 वर्ष आयुष्य सत्ययुगाला. काही करायची गरज नव्हती. धर्माचं आचरण होतं, नीतीने मनुष्य जगत होता, धर्माचरण करत होता, आईला आई आणि ताईला ताई पाहत होता, दुसऱ्याच्या धनावर अजिबात लक्ष नव्हतं, दुसऱ्याच्या बाईवर अजिबात वाईट लक्ष नव्हतं. मत्सर नाही, तिरस्कार नाही, कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, अभिमान नाही, नम्रतेने मनुष्य कार्य करत होता. म्हणून 1,00,000 वर्ष आयुष्य होतं माणसाला. म्हणून तर हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी मुनी आपण वाचतोय ना माऊली. हजारो वर्ष तपश्चर्या करायला त्यांना तेव्हा भेटलं जेव्हा त्यांना 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये 25% पाप आलं म्हणून त्याचं आयुष्यही कमी केलं. 12,96,000 वर्ष त्रेतायुगाचं आयुष्य. माणसाचं आयुष्य असं म्हणतात 10,000वर आणून ठेवलं, एक शून्य काढला लाखावरचा. द्वापारामध्ये 50-50 झाली. 50% पाप आणि 50% पुण्य. पाप करणारे 100 होते, पुण्य करणारे 5च. द्वापाराचं चाललंय माऊली. आणि म्हणून द्वापार युगाला आयुष्य होतं 8,64,000 वर्ष. माणसाला आयुष्य 1000 वर्ष. एक शून्य काढला ना, त्यातलाही एक शून्य आता कलियुगामध्ये काढला 100 वर्ष. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणून. आणि ऐका ना, कलियुगाला आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. किती? 4,32,000 वर्ष. एका माणसाने मला सुंदर प्रश्न केला, म्हणे महाराज ही जी परिस्थिती आज पाहतोय ना, हे डोळ्यात पाहावत नाही. सगळं बदललंय हो, सगळं बदललंय बरं का. मर्यादित जगणारी जी माणसं होती, आईला आई ताईला ताई म्हणणारी, शेजाऱ्यांची वस्तू जर अंगण्यात पडली असेल तर त्यांच्याकडे नेऊन देणारी माणसं होती बरं का. शेजाऱ्यांकडून जर वाटीवर साखर आणली आणि ती वाटी जर शेजाऱ्याहून आणताना जर तिने सपाट वाटी दिली असेल तर शीक लावून वाट्या देणाऱ्या बाया होत्या. साखर समजतंय ना. ती माणसं ज्या वेळेला आता हे सगळं चित्र पाहतात ना, ज्यांच्या तोंडावर मुशी पण नाही माऊली, गांजा ओढून बरबाद होतात.
दारू पिऊन बर्बाद होतात, कुठेतरी एखाद्या ठिकाणी पिऊन पडलेले असतात. सांगा ना, ज्या आजोबांना सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही, त्यांना का वाटू नये की हा कलियुग कधी संपणार आहे? का वाटू नये त्यांना? तसे दिवस काढलेत ना त्यांनी. वेगवेगळा नाद लागून मनुष्य आज बर्बाद होतोय. वाटत नाही त्याला, कळत नाही मी कशाने बर्बाद होतोय. तो परमार्थाकडे अट्टास कमी आहे, अध्यात्माकडे अट्टास कमी आहे. घरी बसल्या बसल्या आमचे तरुण उद्ध्वस्त होतात, बर्बाद होतात, आम्हालाच कळत नाही. बसल्या बसल्या ऑनलाईन गेम खेळून बर्बाद होतात, आत्महत्या करायला लागले तरुण. चला तुम्हाला दाखवतो 20 ते 25, 30च्या दरम्यानले तरुण कितीतरी बर्बाद झालेले. घरी बसल्या बसल्या घरची माणसं विचार करताय, सुपारीच्या खंडाचा व्यसन नाही, बर्बाद झाला कसा? 15-20 लाख रुपये कर्ज केला कसा? तर सुपारीच्या खंडाचाही व्यसन नाही, घरातून जर बाहेर पडत नाही, सगळं जर आम्ही करतोय, त्याच्या कपड्यापासून, चपलीपासून, त्याच्या अन्नधान्यापासून, खाण्यापासून जर आम्ही सगळं काही करतोय, तर हा 15-20 लाख रुपये कर्ज केला कसा? आत्महत्या केल्यानंतर कळलं, ऑनलाईन गेम खेळून बर्बाद झाला. ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर त्या माणसाला वाटणार आहे ना की हे कलियुग कधी संपणार आहे. त्या बाबांनी मला प्रश्न केला, महाराज कलियुगाची किती वर्ष राहिल्यात? किती मस्त प्रश्न आहे ना. कदाचित तुमच्या पण आणि माझ्या पण मनामध्ये हा प्रश्न मौली यावा. कलियुगाची किती वर्ष राहिल्यात? कारण आम्हाला माहिती आहे हा शेवटचा युग आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. कारण आम्हाला माहिती आहे कलियुगाचा अंत झाला की सत्ययुगाची सुरुवात होणार, आणि आम्हाला ते पाहायचं आहे. आम्हाला ते पाहायचं आहे. त्याला हात जोडले बाबा. तसं तर कलियुगाला आयुष्य दिलेलं आहे 4,32,000 वर्ष. बरं का? किती आयुष्य आहे? 4,32,000 वर्ष कलियुगाला आयुष्य आहे. इथे सगळ्या बसलेल्यांपैकी मी जरा विचारतोय, कोणाला माहिती आहे का कलियुगाला किती वर्ष झाल्यात? म्हणजे राहिलेली लगेच सांगतो ना मी, कॅल्सी करून. बरं का? कलियुगाला किती वर्ष झाल्यात कोणी सांगू शकतंय? त्याला म्हटलं बाबा तुमचं वय किती आहे? म्हणे दादा 60 वर्ष झाल्यात मला, 60 वर्ष झाल्यात. मग म्हटलं कलियुगाला जेवढी वर्ष आयुष्य दिलंय तेवढं जर मिळालं तर 40 वर्ष बाकी आहेत. काय कलियुगाला 60 वर्ष झाल्यात, जेवढी दिल्यात जर तेवढी मिळाली तर 40 बाकी आहेत. माणसाला आयुष्य किती आहे? 100 वर्ष. झालेत किती बाबांना? 60. राहिले किती? बाबा गेले, कलियुग आहे का सत्ययुग आहे? काय गरज आहे? पुढचं ऐका ना, पुढचं ऐका. तुम्ही जर ठरवलं ना तर ह्या खोनीमध्ये बसल्या बसल्या आजच्या दिवसाला बसल्या बसल्या ह्या बसलेल्या जागेवर कलियुगाचा अंत करू शकता आणि तुमच्यासाठी सत्ययुगाला सुरुवात करू शकता. हे प्रवचन त्याच्यासाठीच आहे. प्रवचन कशासाठी आहे? फक्त ये माझ्या मागल्या आणि ताकण्या चांगले. कीर्तन कशासाठी आहेत? परिवर्तन घडावं म्हणून प्रवचन आहेत, परिवर्तन घडावं म्हणून कीर्तन आहेत. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, चंदनाच्या संगी बोरी बिघडल्या, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. चंदनाचा नुसता संग झाला तर बोरीना त्या चंदनाचा सुगंध यायला लागला. देवाला एखाद्या वेळी जर आम्हाला हार गुंफायचा असेल तर आम्ही प्राजक्ताची फुलं आणतोय. ती प्राजक्ताची फुलं ज्या दोऱ्यामध्ये गुंफतोय ना दादा, त्या दोऱ्याला सुद्धा त्या फुलांचा सुगंध निर्माण होतोय. दोऱ्याला सुद्धा सुगंध यायला लागतोय. तुम्ही बसल्या जागेवर सत्ययुगाला सुरुवात करू शकता. बसल्या जागेवर फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे, आणि हे तुम्हीच ठरवायचं आहे. मुलगा सुधरावा म्हणून बापाने किती जरी देवाला नवस केलं तरी कधी फरक पडणार नाही मुलामध्ये. ऐका, मुलगा सुधरावा म्हणून बापाने किती जरी सत्यनारायण घातले तरी मुलामध्ये परिवर्तन घडणार नाही. ज्या दिवशी त्या मुलाच्या मनामध्ये विचार येईल ना, मनामध्ये परिवर्तन घडेल ना, ज्या वेळेला त्याला सत्य काय असत्य कळेल ना, त्या वेळेला बापाने कुठल्याही प्रकारचे नवस न करता मुलामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याची परिवर्तन करण्याची सद्बुद्धी त्याला निर्माण झाली पाहिजे. जगद्गुरु तुकोबांना सगळे वेडे म्हणायचे. येडा तुक्या काय म्हणायचे? वेडे म्हणायचे.
मौली प्रामाणिकपणे माझा जो प्रयत्न आहे ना तोच प्रयत्न आहे. ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबांना जे वेळ लागलं होतं ते वेळ मला लागेल ना, माझ्या आयुष्याचा सार्थक झालं समजा. आमचा प्रयत्न कशासाठी चालू आहे? आम्ही जो प्रयत्न करतोय तो प्रयत्न काय चालू आहे? जे जगद्गुरु तुकोबांना वेळ लागलं होतं ते वेळ ज्या दिवशी आम्हाला लागेल ना, फक्त श्वास घेताना अर्थात जांभई देताना नामस्मरण घडत नाही, फक्त शिंक देताना नामस्मरण घडत नाही, बाकी नामस्मरणा वाचून एक सेकंद पण नाही. हा वेळ ज्या दिवशी आम्हाला लागेल त्या दिवशी आमच्या जीवनाचं सार्थक झालं, त्या दिवशी जीवनाचं सार्थक झालं. आमच्या वेळ लागलं पाहिजे. विद्यार्थ्याला ज्या दिवशी अभ्यासाचा वेळ लागतंय ना त्या दिवशी त्याची पास व्हायची चिंता त्याच्या आई वडिलांनाही नसते आणि शिक्षकांनाही नसते, फक्त त्याला वेळ लागलं पाहिजे. कसलं? मुलाला वेळ लागलं पाहिजे. कसलं? अभ्यासाचं. आता कसलं वेळ लागलंय मुलाला? मोबाईल 2-2 तास रील्स पाहतोय. पोरगा रडायला लागला का आईस लगेच त्याच्या हातात काय देते? बरोबर का नाही? पहिले चॉकलेट द्यायची, बिस्किट द्यायची, साखर हातावर द्यायची. आता काय? आईची जागा मोबाईलने घेतली. आईची जागा मांडीवर घ्यायची नाही पहिले, आता मांडीवर घेत नाही. मुलगा रडायला लागला का मोबाईल दिला. माय माऊली, तुमची जागा जर मोबाईलने घेतली असेल तुमच्या मुलांसाठी तर तुम्ही विशेष सोडून द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा. मनात पण आणू नका. वेडी झाल्यात मुली आमची, वेडी. आणि का मग हे सगळं बघितल्यानंतर त्या आजोबांना वाटू नये की कलियुगाचे किती दिवस राहिलेत म्हणून. पण दादा, आम्ही जर ठरवलं ना तर ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी जर परिवर्तन केलं, ऐका ना, फक्त प्रत्येक आई बहिणीकडे आम्हाला चांगल्या नजरेने पाहता आलं पाहिजे. ज्या हिंदुस्थान मध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत, ज्या हिंदुस्थान मध्ये आम्ही कार्य करतोय, या हिंदुस्थानचं शास्त्र आम्हाला सांगतंय यत्र नार्यस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, ज्या ठिकाणी महिलांचा आदर केला जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममान होत असतात. तुमच्या घरात जर तुमच्या घरात असलेल्या मुलींचा आणि महिलांचा जर खळखळून हसण्याचा आवाज येत असेल ना तर तुमच्या घरात लक्ष्मी येण्यासाठी सुगंधी अगरबत्ती लावायची गरज नाही. तुमच्या मुलींच्या आणि तुमच्या महिलांच्या रूपाने तुमच्या घरात लक्ष्मी नांदते. फक्त तिचा आदर करा, सन्मान करा. हे शास्त्र आमचं सांगतंय, हे शास्त्र सांगतंय. जगद्गुरु तुकोबांनी तेच केलं ना, महिलांचा आदर केला, सन्मान केला महिलांचा. समाज प्रबोधनाचं कार्य केलं. समाजाला जेवढी चांगली दिशा देता येईल तेवढी देण्याचं काम केलं. विरोधकांना सुद्धा ज्याने विरोध केला, ज्यांनी मारलं, त्रास दिला, त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन घडावं म्हणून जगद्गुरु तुकोबांनी प्रयत्न केले, तसं मार्गदर्शन केलं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना जगता यावं, वागता यावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित्त कशाला म्हणतात रे? तेवढं जरी आम्ही डोळ्यासमोर आणलं तरी एखादे आई वडील एखाद्या मुलांसाठी काय करू शकतात तेवढं जरी आम्ही विचार केला तरी आम्हाला आई वडिलांचं प्रेम कळेल काय असतंय ते. एखाद्या वेळी माझ्या माऊलींनी असं फिरायला निघावं, माधुकरी मागायला जावं, कोणाच्या तरी अंगावर सावली पडावी आणि त्याने म्हणावं, अरे रे 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 बाटलो रे बाटलो, संन्याशाच्या पोराची सावली अंगावर पडली आणि लगेच त्याने त्यांच्या समोर जाऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये आंघोळ करून यावी. काही वाटत नसेल ना माऊलींना त्यावेळी? माधुकरी मागायला जावं आणि लोकांनी म्हणावं, काय करायचं तुम्हाला, पोट भरून खाऊन काय करायचं तुम्हाला, संन्याशाची पोरं जगून काय करताय तुम्ही? लागत नसेल का रे माऊलीच्या अंतःकरणामध्ये, मनाला लागत नसेल? एकदा असाच मनामध्ये विचार आला आणि ताटी लावून बसले माऊली. येवलीची मुक्ताई उपदेश करते, 9 वर्षाची मुक्ताई माझी उपदेश करते. माऊली ज्ञानोबांना काय, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. सगळं बाजूला ठेवलं, ताटी उघडली आणि जेवढा विरोध होतोय त्याच्या कित्येक पटीने सामर्थ्याने धर्माचं कार्य चालू केलं, देवाचं आणि देशाचं कार्य चालू केलं. म्हणून आज 18 अध्यायी ज्ञानेश्वरी आम्हाला मिळाली, सर्वश्रेष्ठ अमृतानुभव ग्रंथ आम्हाला मिळाला, हरिपाठ आम्हाला मिळाला, चांगदेव 65 आम्हाला मिळाली. जर ताटी उघडलीच नसती तर आज आम्ही कुठे असतो?
वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी ज्ञानेश्वरीची रचना केली आणि आमच्या हातात सुपूर्त केली, जगाच्या कल्याणा किती सामर्थ्य आहे. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवाल, एक तरी ओवी. हरिपाठ आमच्या शरीराचा मॅन्युअल गाईड, माहिती पुस्तिका. तुमच्या घरी एखादी वस्तू तुम्ही आणताय की ना, त्यावेळेला ती कशी हाताळायची ती जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्याबरोबर एक पुस्तक असते. त्या पुस्तकात बघून ती वस्तू तुम्ही हाताळताय. तसं आम्ही कसं जगावं, कसं वागावं, काय करावं, आम्ही कशा पद्धतीने जगावं वागावं, आमचं आद्य कर्तव्य काय आहे. काही जास्त अभ्यास करू नका, फक्त निवांत बसा. हरिपाठाचा एकच पहिलाच अभंग 15 वेळा वाचा. एक एक शब्द जाणून घेण्याचं काम करा. एकच अभंग जरी आम्हाला कळला तरी आमच्या जीवनाचं सार्थक झालं. एकच अभंग, फक्त निवांत बसून 15 वेळा, 20 वेळा, अनेक वेळा एकच अभंग वाचा. प्रत्येक शब्दांना शब्द कळला पाहिजे, आत्मबोध झाला पाहिजे. किती सामर्थ्य आहे त्या शब्दांमध्ये. देवाची द्वारी उभा क्षण भरी. उभा क्षण म्हणजे अर्धी चप्पल पायात अर्धी चप्पल बाहेर नमस्कार करायचा चालला असं नाही. उभा क्षण. उभा कशाला म्हणतो आपण बोलतो अरे उभं आयुष्य त्याने असं काढलं रे, उभं आयुष्य त्याने असं घालवलं रे. उभा क्षण, क्षण ना क्षण. एक रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको. क्षण ना क्षण. तेणे मुक्ती चारही साधिल्या, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. चारही मुक्ती प्राप्त करून देण्याचा अधिकार त्या नामस्मरणामध्ये आहे. फक्त काय करायचं, आम्ही काहीच बैसोनी करा एक चित्त आवडी, अनंत आडवावा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. अर्थात ते नामस्मरण करण्यासाठी तुम्ही तिथी बघू नका, नक्षत्र बघू नका, योग बघू नका, दिवस बघू नका. आम्हाला त्याच्यात लय गुंतून ठेवलंय ना. काही माणसं तर पंचांग बघितल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. त्यांनी शिवचरित्र वाचावं. जेवढ्या पण लढाया केल्यात ना छत्रपती शिवाजी महाराजांनी माऊली, जेवढे पण किल्ले महाराजांनी घेतलेत ना, आपल्यातलं अज्ञान दूर करण्यासाठी अमावस्याच्या दिवशी घेतलेत. काय पौर्णिमा अमावस्या करत बसलात. मांजर आडवी गेलं तर 5 पावलं मागे येताना गटात पडतं. बोलतं मागं बघितलंच नाही मी, फक्त पावलं मागं आलो. ते मांजर बोलते आणि तू पण मला कित्येक वेळा आडवा जातो, मी कधीच मागे येत नाही, मी पुढे जाते का. जो पुढे गेला तो पुढेच गेला, जो मागे आला ना त्याचा कार्यक्रम संपला. मांजर आडवी आल्यानंतर कदाचित तुमचं काम होईल की नाही ते तुमच्या मनावर अवलंबून आहे. ऐका, पण माणूस जर आडवा गेला ना तर झालेलं काम पण थांबलं जात आहे, झालेलं काम थांबलं जात आहे. आडवी जाणारी माणसं अनेक असतात, अनेक माणसं असतात आडवी जाणारी. थांबले का माऊली? जगद्गुरु तुकोबा थांबले नाही. 21-22 वर्ष माऊलींनी कार्य केलं. जाताना अर्थात संजीवन समाधी घेण्याच्या आधी विश्वात्मक देवाकडे जेव्हा मागण्याची वेळ आली तेव्हा स्वतःसाठी काही मागितलं नाही. ऐका, संतांचे विचार कसे आहेत. जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला 4-4.5 हजार अभंगाची गाथा दिली. काय मागितलंय? कमीत कमी विचारलंय का 100-500 माझ्या कुटुंबाला पाठवून देणार, मगच ती गाथा खोला, मगच अभ्यास करा अभंगाचा? काही सांगितलंय? नाही. मौली ज्ञानोबांनी काय सांगितलंय? ज्ञानेश्वरी तुम्हाला वाचायची असेल, अभ्यास करायचा असेल तर पहिले पाकिट पाठवा तिकडं. काय बरंच काय बोलण्यासारखं आहे माऊली, बरंच सांगण्यासारखं आहे. पण काय झालं माहितीये का, आम्हाला मारल्यात पाचरी. त्या पाचरी निघत नाही. ज्या दिवशी निघतील ना त्या दिवशी कळेल आम्ही किती श्रीमंत आहोत. अरे वाचा ना जगद्गुरु तुकोबा, सगळं बाजूला ठेवाल तुम्ही. एक एक अभंगाचा जर अभ्यास केला ना, सगळं खोडून काढले जगद्गुरु तुकोबांनी. आणि आम्ही तुकोबांचे वंशज. काय सगळं खोडून काढलंय माऊली. आम्ही फक्त काय झालंय माहितीये का, ते गाढवाला फक्त 4-5 दिवसात त्याने बांधून ठेवला.
नंतर बांधायची गरज लागली नाही, फक्त जायचं ना त्या नाही का फुटीजवळ घासाचा गोल गोल करायचा, पायाजवळ जायचा गोल गोल करायचा, गाडवला वाटले बांधलंय की काय. बऱ्याच गोष्टी आहेत, एकांतात भेटा मग सांगेन तुम्हाला. किती अडकलोय आपण, उद्ध्वस्त झालोय, बर्बाद झालोय आपण, बर्बाद. आमची पोरं आज नको तिकडे पाहायला मिळतात, त्याला कारण काय? आमचे तरुण संध्याकाळच्या वेळेला धरून आणावे लागतात. संस्कार करण्यात आम्ही कमी पडतो ना, संस्कार करण्यात कमी पडतो ना आम्ही. का आमची मुलं काही करू शकत नाही का? हे ग्रंथ झाले, अभ्यास झाला, या ओव्या झाल्या, अभंग झाले, काही सूक्त झाले, काही पूजा झाल्या, अर्चा झाल्या, काही मंत्र उच्चार झाले, काही करू शकत नाही का आम्ही? ग्रॅज्युएशन झालेली पोरं आमच्या घरात आहेत. दुर्दैव आहे, अजून एकही मंत्र पाठ नाही, अजून एकही सूक्त पाठ नाही, गणपती स्तोत्र पाठ नाही. दिवा लावायला माऊली सांगायला लागते. आमच्या घरात असलेल्या 15-15, 20-20 वर्षाच्या काय शब्द वापरू तिथे, त्याची त्याला जाणीव झाली पाहिजे. दिवाबत्तीची वेळ झाले, आई वडिलांनी न सांगता दीप प्रज्वलन केलं पाहिजे. आमची पोरं ढाब्यावर बसलेली असतात दीप प्रज्वलनाच्या वेळेला, दिवाबत्तीच्या वेळेला पोरं कुठं असतात? ढाब्यावर. ढाब्यावर बसणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये अजिबात सामील होऊ नये, नाही व्हायचं. धर्माच्या नावात जर तुम्ही अधर्म करत असाल तर तुम्हाला अधिकार दिलाय कोणी? हा कोणी अधिकार दिलाय तुम्हाला? ऐका, मागायची वेळ आली त्यावेळेला माऊली म्हणतात, आता माझे जे सगळे झाले धर्म कीर्तन सिद्धीस आले, आता माझे जे उरले पायिकपण, किंबहुना तुमचे केले. हे सगळं काही तुम्ही करून घेतलं. धर्म कीर्तन धर्म कार्य जे काही होतं सिद्धीस गेलं, आता माझे जे उरले पायिकपण. भगवंता, हे देवा, तुला जर द्यायचंच आहे ना तर दे ना देवा, मी मागतोय ना. आता विश्वात्मके देवे, येणे वागेज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान. हे काय मागितलं? दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांचिल तो ते लाहू प्राणी जात. हे खलांचे व्यंकटेश सांडो. माणसाकडे असलेला वाकडेपणा आहे तो गेला पाहिजे. खल वृत्ती जी आहे की नाही ती गेली पाहिजे. जे खळांची व्यंकटी सांडो. कोणीही माणूस वाईट नाहीये दादा. प्रत्येकाला भगवंताने निर्माण करताना, जन्माला घालताना चांगला म्हणूनच जन्माला घातलेला आहे. कोणाला वाईट म्हणून जन्माला घातलंय? म्हणून तर त्यावेळेला शेजारची काकी यायची, 2-4 पप्प्या घ्यायची, त्याच्या आईला बोलायची, तुझं तू घरातला आवर, तोपर्यंत तुझ्या बाळाला मी खेळवतो का? त्याची आवड मला आहे. आज 15-16 वर्षानंतर तीच काकी बोलते, अख्ख्या आलीमध्ये 1 नंबर डांबरट पोरगा असेल ना. खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. कधी? त्यासाठी जगद्गुरु तुकोबा वाचले पाहिजेत, माऊली ज्ञानोबा वाचले पाहिजेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. प्रत्येक मनुष्य या ठिकाणी कार्य करत असताना 3 गुणांनी कार्य करतोय, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. ऐका काय म्हटलं माऊली या ठिकाणी, जे गुण घणांचेनी वृष्टी भरे, भरली मोहाचेनी महापुरी, घेऊनी जात नगरे यम नियमांची. रजोगुणे पुनरावृत्ती आहे, तमोगुणे अधोगती आहे आणि सत्वगुणे भगवत भक्ती आहे. बरं का? आकाशातून पडणाऱ्या पाण्यामध्ये काही दोष असतो का माऊली? आकाशातून पडणाऱ्या पाण्यामध्ये दोष असतो, पण ज्या जमिनीचा स्पर्श होतो ना ते दोष त्याच्यामध्ये निर्माण होतात. बरोबर आहे की नाही? आकाशातलं पडलेलं पाणी गार आहे, शांत आहे, कुठल्याही प्रकारचा दोष त्याच्यात नाही आहे. पण तो पडणारा थेंब जर तापलेल्या लोखंडावर पडला तर नाव पण शिल्लक राहत नाही, त्याचा नावही शिल्लक राहत नाही. बरोबर आहे ना बाबा? तोच आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब जर समजा कमलाच्या पानावर, कमलाच्या फुलावर किंवा आपल्या आळूच्या पानावर पडला तर
मोत्यासारखा चमकून दिसतो, मोत्यासारखा चमकून दिसतो. पण ऐका ना, तोच पाण्याचा थेंब जर समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात पडला तर त्याचा मोतीच होतो दादा, मोतीच होतो. भगवंताने जन्माला घालताना आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक चारही प्रकारची एवढी बरोबर आमच्या दिली होती की आयुष्यभर संपली नसती. काय म्हटलेले, मनात्वांचिरे पूर्व संचित केले. आणि ह्याच श्लोकाचा आधार घेऊन आम्ही काय म्हणतो, चोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेला आहे, आमची व्यवस्था आधी केलेली आहे, मग आम्हाला पाठवलेला आहे. त्यासारखे भोगने प्राप्त झाले. आम्ही वागतोय, जगतोय त्या पद्धतीने आमच्या मनामध्ये तो विचार आला. सूक्ष्म सूक्ष्म आमच्याकडून पाप घडते, कळत नाही आम्हाला. परवा शिवरात्र झाली, महाशिवरात्री. तुमच्याकडे इकडे कुठे यात्रा, कुठे? हा, बाजूलाच दुकानं वगैरे आले असतील, महिलांच्या काही सौंदर्याची साधनं, त्याच्यामध्ये काही अलंकार, काही मिठाईची, काही खजुराची. नाही, 500 रुपये घेऊन जाते बाई आणि 700 रुपयाचा सामान घरी घेऊन येते. या काय पुराणातला नाही हो का? उठवणार नाही मी, घाबरू नका दादा. आमची पोरं पण काय कमी आहेत का? 500 घेऊन जातात, 600चं सामान घरी घेऊन येतात. 2 बाया तिकडे त्या बाईला घुमतवतात, तिसरी बाई बरोबर. अरे दारावर तुमच्या सुया दाबण विकणाऱ्या माणसाच्या त्या बाईच्या तुम्ही फण्या सोडत नाही ताई, फण्या. आपण पण काही कमी नाही काय? ऐका, ते जी माणसं येतात ना दादा त्या ठिकाणी दुकानं घेऊन, वर्षभर त्या यात्रेची वाट पाहत असतात. वर्षभर कोणीच्या बाजूला असलेल्या अमुक अमुक मंदिराच्या तिथे यात्रा असली की मी जाईन, तिथे माझं दुकान मांडेन, 4 पैसे मला मिळतील, माझ्या पोरांना नवीन कपडे आणि नवीन चप्पल आणि गेली 4 महिन्यापासून त्यांना कपडे नाहीये. कपडे करतायत ती पोरं. त्यांचं काही नुकसान होत नाही रे, पण नुकसान आपलं आपण करतोय हे आपल्याला कळत नाही. आपलं आपण करतोय. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत या पापाच्या, कळत नाही आम्हाला, सूक्ष्म आहेत, कधी निदर्शनात पण आल्या नसतील आमच्या. एखाद्या भिकाऱ्याला 2 रुपये मागावं, त्याला 10 रुपये देव, जा बिंदास, त्याने गांजा ओढावा. कळत नाही आम्हाला मी काय करतोय ते. म्हणून तर माऊली म्हणतात ना, पुण्याची गणना कोण करी. चांगलं कार्य करत राहा दादा, चांगले जगत राहा, चांगले वागत राहा, तेच आपल्याला सांभाळणार आहे. ऐका, जन्माला घालताना भगवंतांनी कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता. आता पुढचं सांगतोय बघा, कधीतरी कोणता बाप मुलाला वाईट आचरण करायला सांगतो का? कधीतरी कोणती आई मुलाला चोरी लबाडी करायला सांगते का? प्रत्येक बाप, प्रत्येक आई आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करत असते. कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं, माझ्या घराचं स्मशान करावं. कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं आणि माझ्या आधी जावं किंवा माझ्या समोर त्याने बर्बाद व्हावं, उद्ध्वस्त व्हावं. वाटतंय? नाही ना. मौली, आज आपल्या समाजामध्ये असे काही पाहायला मिळतात की आई वडिलांनी चांगल्या प्रकारे अध्यात्म परमार्थ केला, देवाचं नाम चिंतन केलं. कुठे हरिनाम सोहळा असू द्या, कुठे सप्ताह असू द्या, कुठेही धार्मिक कार्य असू द्या, त्या ठिकाणी त्या माणसांची उपस्थिती असणार. त्यांना आवर्जून स्टेजवर बोलवलं जाणार का? तर आध्यात्मिक क्षेत्राचे एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणून त्यांना पुढे घेतलं जातंय. पण आज त्यांची मुलं बर्बाद झालेली आम्हाला पाहायला मिळतात, व्यसनाधीन होऊन. का? त्यांच्यावर संस्कार करण्यात ते आई वडील कमी पडले का? आमच्याच बाजूला असे काही पाहायला मिळतात, आई वडिलांना परमार्थाचं नावलेश पण नाही, काहीच नाही, पण मुलं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बघाल तर अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतात. का? भले हिरण्यकश्यप असेल ना, पण प्रल्हादासारखा मुलगा जर तिथे जन्माला येत असेल तर चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे ना. चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे.
भगवंताने जन्माला घालताना आम्हाला स्वच्छ आणि व्यवस्थित निर्मळ मनाने जन्माला घातलं होतं, म्हणून तर कुणी याचा जवळ घ्यायचा, औंजारायचा, गोंजारायचा, सगळ्यांना आवडायचो. पण ऐका, हे जे गुण आहेत ना, हे आपल्या सर्वप्रथम कुठे बसतोय याच्यावर अवलंबून आहे. कुठल्या जागेवर बसतोय त्या जागेचे दोष आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात माऊली. म्हणून नाक्यावर बसल्यानंतर नाक्यासारखेच विचार तुमच्याकडे येतील. म्हणून आध्यात्मिक विचाराच्या माणसाने कधीही नाक्यावर बसू नये. ऐका, स्मशानात गेल्या